नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर मित्रांनो, आपल्या मुंबईमधली सुप्रसिद्ध अशी जत्रा म्हणजे प्रभादेवीची जत्रा सुरू झालेली आहे, प्रभादेवी मातेची. तर आपण तेच पाहण्यासाठी जात आहोत. तर फर्स्ट टाईम मी प्रभादेवीची जत्रा आपल्या शहरातली फर्स्ट टाईम मी शूट करतो आहे. कधी केली नव्हती, की भीती वाटत होती की व्हिडिओ कोण बघेल की नाही. खरं सांगतो, पण यावेळी बोललो बनवूया. प्रभादेवीची जत्रा मित्रांनो ना 2 तारखेला चालू झालेली आहे. ती असणार आहे मित्रांनो 11 तारखेपर्यंत. आणि जर तुम्हाला प्रभादेवी जत्रेला यायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला आहे ना, तुम्ही जर कुठे लांबून येत असेल तर तुम्हाला प्रभादेवी स्टेशन, परेल स्टेशन आणि दादर स्टेशन हे कुठूनही तुम्ही येऊ शकता मित्रांनो. आणि दादर स्टेशनवरून 15 मिनटं आणि परेल स्टेशनवरून 10 मिनटं मित्रांनो. आणि सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूलाच आहे. आणि मोस्ट म्हणजे प्रभादेवी शाळेच्या एक समोरच आहे मैदानात जत्रा भरलेली असेल. आणि प्रभादेवी मातेचं मंदिर तुम्ही कोणाला विचारलात तर कोणी तुम्हाला सांगू शकतो. तर जास्त वेळ नाही घेते मित्रांनो. आणि आपल्याला ना तिकडे जाऊन ना शॉपसुद्धा कवर करायचे. शॉप्समध्ये यावर्षी काय काय नवीन आलं आहे ते पाहायचं आहे. खरं तर मी जाणार आहे जत्रेला 2-3 वेळा जाणारच आहे. तर आज फक्त मित्रांनो शूट करायला चाललो, तुम्हाला दाखवायला चाललो की काय काय आहे म्हणून. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. तर जास्त काय बोलत नाही, जाऊ. आणि हा मित्रांनो, जत्रा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा. आणि प्रभादेवी माते की जय हे बोलायला विसरू नका. चला तर मित्रांनो, ना जत्रेला जायला ना प्रसन्न पण आहे. प्रसन्न काय कर, जत्रा बोलल्यावर ते हा पाहिजेच पाहिजे आपल्याबरोबर. म्हणजे मग जत्रा कोणची पण असून दे, एकविरेची असून दे या कोणतीही असून दे, हा पाहिजेच पाहिजे. आणि सेकंड म्हणजे ना, माझी मम्मी पण येते जत्रेला. आणि प्रभादेवी धाबे राहतो आपण इथेच, म्हणजे प्रभादेवीतच पोचलो आपण. आज थोडं ना मित्रांनो व्हिडिओ काढणं ना अवघडल्यासारखं होतं आहे, कारण का आपल्याच एरियाच आहे आणि आपल्याच पब्लिकच्या समोर जरा व्हिडिओ काढणं थोडा अवघडल्यासारखं होतं. मी कुठेही जाऊन व्हिडिओ काढतो बिनधास्तपणे, पण काय नाही मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं विसरलो. प्रभादेवीला यायलासाठी ना जत्रेला ॲक्वा लाईन म्हणजे 3 चालू झालं मेट्रो. तर सिद्धिविनायक मेट्रोच्या इथून तुम्ही येऊ शकता. चला तर जागा. मित्रांनो, आपण आहे ना प्रभादेवीच्या जत्रेमध्ये असं पोचलेलो आहे. समोर ना आकाश पाळणा दिसतोय सर्वात मोठा. थोडा आणखीन आतमध्ये जाऊन बघू आपण काय काय. या मित्रांनो, आपण आहे ना पहिला आकाश पाळणा बघतोय बघा, सर्वात मोठा आहे. आणि थोडा आतमध्ये पण पाळण्या आहेत, आपण जाऊ आतमध्ये. हा एक आहे ना पहिल्यांदा नवीन पाळणा आला आहे आपल्यासमोर दिसतोय बघा. हा जो आहे ना उलटा झालेला आहे, तो पाळणा नवीन आलेला, पहिल्यांदा आलेला प्रभादेवीमध्ये. तर थोडा आणखीन आतमध्ये जाऊ आपण, बघू काय काय आहे ते यंदा. आणखीन काय पुढे पाळणे आहेत ते बघूया. मित्रांनो, हे बघा, लहान मुलांसाठी ना यावर्षी बोटिंग आलेली आहे. हाताने पॅन्डल मारायचे, बोटिंग आहे. त्या हा बघा ना प्रसन्न बसला आहे. हा बघा हाताने पॅन्डल मारतोय. आणि इतरही मुलं आहेत बघा आतमध्ये. थोडा यावर्षी मी नवीन बघितला पहिल्यांदा आपला प्रभादेवी जत्रेत. बघा लहान लहान मुलांना मस्त असं वाटतं हाताने पॅन्डल मारायचे. हे बघा टोकाटोकी चालू आहे प्रसंगाची. हे बघा कपबशी, हा कपबशीवाला पाळणा पण आहे. आणि शेवटला बोट आहे. बोट काय अजून चालू नाही झाले, बघू आपण. हा बघा प्रसन्न इकडे सुद्धा गेला खेळायला. हे लहान मुलांसाठी आहे. हा बघा इकडे सुद्धा गेला परत खेळायला. हे ना बोट चालू झाले बघा. आणि केवढी वर जाते. जो टॉपला बसणार असेल त्याचे काय हालत होत असेल. फक्त ॲक्च्युली ना जिगरवालाच बसू शकतो. एकेकाळी ना माझे मोठे भाऊ बसायचे टॉपला एकदम. आणि
टोरा पण चालू झालं बघा. आय थिंक हा टोराच आहे ना. मित्रांनो लहान मुलांसाठी सुद्धा पाळण्या आहेत तिकडे. काही लहान मुलांसाठी हेलिकॉप्टर आहेत छोटे आणि एका साईडला छोटी ट्रेन आहे आणि ट्रेनसुद्धा बघायला जाऊ. आकाश पाळण्यात अजून काही गर्दी नाही पण थोडे 2-1 दिवसामध्ये खूप गर्दी होणार. संध्याकाळपर्यंत गर्दी तर नक्कीच आहे. आणि इकडे ना लहान मुलांची ट्रेन आहे बघा छोटी. आता ना मित्र आपण जत्रेतनं बाहेर आलो आहे. म्हणजे मोठे मोठे पाळणे आहेत तिथून बाहेर आलो आहे. आता आपण ना काही शॉप्स आहेत ते कवर करूया. इकडून पूर्ण शॉप चालू होतं आणि प्रभादेवी मंदिराच्या इकडे जाऊ. प्रभादेवी मातेच्या मंदिराच्या जवळ जाऊ आपण. चला पटकन. ना मित्रांनो बघा खाण्याचे स्टॉल्स वगैरे राईस वगैरे दरवर्षी खाण्याचे स्टॉल्स असतात. आणि ॲक्च्युली ना आपली फेवरेट आहे 12 मसाला ही चिंच. ही आता मला जाताना न्यायची आहे तुमच्या बहिणीसाठी. आणि इकडे जादूचे खेळसुद्धा भेटतात बघा ना. इकडे जादूवालासुद्धा आहे. जादूचे खेळ भेटतात त्याच्याकडे प्रकार. बरेचसे ॲटम्स आहेत हे बघा यांच्याकडे. पूर्ण जादूवाला आहे. दादा बच्चे के लिए आसान मॅजिक कौन सा इकडून घेतो आहे एक वस्तू. आणि दादा थोडा दिखाव कैसा आहे हे बघा. करके दिखा ना. हे बघा काही जादू दाखवतो इकडे अजून. हे काय होतं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करून दाखवतात. आणि आता आपण हे घेतोय प्रसन्नासाठी. बघा काही नाही आहे खाली आहे. गायब झाला तो का आपण तो घेतो आता. पत्त्यांचे मॅजिक घेतलेलं आहे आणि यांच्याकडे बरेचसे अजून काही मॅजिक्स आहेत हे बघा. आणि चेहरे बीर आहेत वाघाचे स्पायडरमॅनचे वगैरे बरेचसे आहेत. म्हणजे आपण इकडे बाजूला बघतोय ना खेळणीसुद्धा ते बघा. तरी ना मित्रांनो जत्रा खालीच आहे असं बघायला गेलात तर. आणि इकडे बघा ज्यूसचे वगैरे स्टॉल अजून लागण्याचे बाकी आहेत. आणि खरं तर ना इथे थोड्या दिवसांनी ना आपल्याला चालायला पण भेटणार नाही एवढी गर्दी असते दरवर्षी. आणि इकडे बघा नवीन नवीन प्रकारचे गेम्स आहेत. हे रिंग तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे रिंगमध्ये पैसे टाकायचे 50ला 10. आणि खाजा वेजा आपला चांदरकरांचा खाज्याचे स्टॉल लागलेले आहे. आणि लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा बरेचसे आहेत. आणि बघा इकडे 120 रुपयाला सेल आहे. 120 रुपयामध्ये सगळी कोणतंही खेळणं गेलं 120 रुपये लहान मुलांसाठी. ॲक्च्युली आहे ना हे नाही ठिकाण एवढे. आणि ते एका साईड ना लेडीज साड्यासुद्धा आहे. आता आपण आहे ना बघा ते लेडीज आयटम आहेत. ज्वेलरी आहे लेडीजच्या कानातले वगैरे. आणि इकडे भांडीवाले बसलेले आहेत. आणि आपण आहे ना आता मंदिराच्या इकडे आलेलो आहे. तुम्हाला मंदिर दाखवतो प्रभादेवी मातेच्या. मित्रांनो आपलं प्रभादेवी मातेचं मंदिर आहे. खूप सुंदर सजवलेलं आहे आपलं आय माऊलीचं मंदिर. सध्या आतमध्ये नाही जात आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला एक फोटो काढून दाखवेलच मी. आणि बाजूला तुम्हाला फोटो दिसत असेल बघा आता प्रभादेवी मातेचा. खूप भव्य सजवलं आहे. थोडा काही कारणासर आपण मंदिरात नाही जात आहे मित्रांनो. पण जाणार आहे लवकरच. आणि आपल्या प्रभादेवी सिग्नलच्या साईडला सुद्धा एंड पण त्यांना जत्रा असते. ते आपलं ऑफिसचा गेट आहे. बघा इकडे ना बरेचसे स्टॉल्स लागतात. हे लोणच्या बिंचावाला पण आहे. आणि इथे लेडीज बांगड्यात आहे बघा. बघा हे खेळणीवाले काही लेडीज ज्वेलरीज आहेत. आणि
चांदरकर खाजासुद्धा आहे बघा बाजूला. बऱ्याचशा गोष्टी आपल्या जत्रेमध्ये भेटतातच. आणि इथे बघा इकडे बडीशॉप वगैरे सुद्धा आहे. ॲक्च्युली ना आता आपली एक काकीचं इकडे दुकान स्टॉल लागतो. आपण ते काकीच्या धंद्यावर चाललो आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर जत्रेत आलात तर खरेदी नक्की करा. आणि हे बघा लोणचं बिंचं पण आहे. हे बघा लोणचं बिंचं आलं आहे आणि बरंचसं आहे. हे बघा इकडे असं खाजा आहे ना हा, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन ना ते चांदेरकरांचाच खाजा इकडे घ्या. चांदेरकरांचे ना इकडे बघा बहुतेक सगळेच दुकानं चांदेरकरांचे असतात आपल्या. आणि तोच खाजा थोडा टेस्टी लागतो. आपण बघू अजून आतमध्ये जाऊ. जिथे चाललो आहे ना ते आपले काकीचं धंद्यावर चाललं आहे. तिला आपण सरप्राईज देऊ. हे बघा ही आहे. ॲक्च्युली ना ही मला दरवर्षी बोलते व्हिडिओ बनव पण मी कधी बनवत नाही. पण यावर्षी आहे ना मित्रांनो मी फर्स्ट टाईम बनवते. बघा ही बघते कशी. फक्त हिने आता मला शिव्या घालायला चालू नाही केलं पाहिजे. तिला पहिलाच इशारा देतो काय बोलू नको, त्याचा खूप काय बोलेल मला. आणि आपला काकीचा सुद्धा स्टॉल असतो. हे बघा ना सारंग बंधू वडापाववाला आहे, त्याच्यासमोरच आपल्या काकीचा स्टॉल असतो. हे दरवर्षी तुम्हाला आता व्यवस्थित त्याला दाखवतो. बघा ना समोर आहे ना मित्रांनो प्रबोधिनी मातेचं मंदिर आहे आणि समोर सारंग बंधू वडापावला दिसतो आपल्याला. हे बघा आणि ह्याच्याच समोर आहे ना आपले काकी बसलेले असते. हे बघा इथे. आणि हिच्याकडे ना बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भेटून जाणार स्वस्त भावामध्ये. माझं नाव तरी सांगितलं ना तुम्ही तरी तुम्हाला स्वस्त भावात देऊन जाईल. हे बघा इथे रांगोळीचे आहे, प्लास्टिकचे वेण्या वगैरे आहेत. ते बघा वेण्या त्या प्लास्टिकच्या वगैरे आणि बरेचसे आहेत. बघा पूर्ण गिराईक आहे, कारण का ॲक्च्युली नाही स्वस्त रेटमध्ये विकत असते प्रत्येक वेळी, म्हणून आपण हे बघतोय. हे बघा हिचा चेहरा लक्षात ठेवा. हे काकू हे बघा हिचा चेहरा लक्षात ठेवा, तेव्हा तुम्हाला भेटून जाईल. अजून बघा इथे ना मित्रांनो जत्रेत तुम्हाला लेडीज ड्रेससुद्धा भेटतात. तेव्हा सुरुवात काय असते ताई? सुरुवात काय असते ड्रेसची? मित्रांनो बघा ना इथे ना 350 रुपयापासून सुरुवात आहे ड्रेसची. 350 400 रुपये. आणि यांचा पण स्टॉल आहे ना मित्रांनो सारंग बंधू च्या समोरच आहे. हे बघा आणि सागर मालवणी कट्टा हे जे रेस्टॉरंट आहे त्याच्या बाजूला आहे. आपण जाऊ आणखीन पुढे, आणखीन काय काय ते बघू पुढे. हे बघा हे चांदेरकरांचा खाजा आहे ना तो मी बघतो. आपण कसं असतं पाव? 95 रुपये. बघा मित्रांनो 95 रुपये पाव आहे. हे बघा हा सेम ना 95 रुपये पाव. 95 रुपये पाव. हे बघा 50 रुपये हे पण आहे सफेद खाजा. आणि हा पेटा आहे तो पण 50 रुपये पाव आहे. आणि हे बघा चिक्की वगैरे आहे ना ती सुद्धा ते 10 रुपयापासून आहे. हे 65 रुपये. हे बघा 65 रुपये. 65 रुपये. हे बघा हे बघा बरं तुम्हाला. हे बघा सगळं काय आंबपोळी आहे. आंबापोळी आहे ना मित्रांनो हे पण भारी लागते. हे 10 रुपये आंबापोळी आणि हे 20 रुपये आहे. हे बघा 20 रुपयापासून आहे. आणि तुम्हाला मी बोलतो मित्रांनो ना बघा चांदेरकरांचाच खाजा ॲक्च्युली ना घ्यायचा असतो. भैयांचा आपल्याला नाही आवडत. हा बघा समोरच आहे चांदेरकरांचा खाजा पूर्ण. आणि यांचा पण स्टॉल ना ट्रेंड सलूनच्या समोर आहे, म्हणजे मंदिराच्या पासूनच आहे. आणि हे बघा यांचे चेहरे लक्षात ठेवा ना, फक्त कधी आला ते इथून घ्या नक्की. गावचे आहे करते. चल एंड बंधन जत्रा आहे, पण आता ना आपण परत इथून पाठी फिरतोय. पाचसाडीला चाललो आपण लोक परत, कारण का जेवढा फिरू ना तेवढा कमीच आहे आपल्यासाठी इकडे जत्रेमध्ये. बघा ना इकडे आले ना काही लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल आहेत, ते बघू एकदा या. हे बघा लहान लहान मुलांच्या खेळण्यांचे स्टॉल्स आहेत. हे बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत लहान लहान मुलांच्या, खूप सारे खेळणी आहेत. पण आपण आता चाललो मित्रांनो पुढे, कारण का आपल्याबरोबर आहे हा शैतान, त्याला थोडासा गप करून आणलं आहे. बघा बरेचसे स्टॉल्स वगैरे आहेत खाण्याच्या, पण सुद्धा ना मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे खायच्या सुद्धा, खूप सारे बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि लहान लहान मुलांसाठी आणि लेडीज लोकांसाठी ना मित्रांनो हे तर भंडारच आहे खरंच. आणि खूप सारा मित्रांनो
मित्रांनो तरी पण आहे ना आपल्या प्रबोधी जत्रे मातेच्या जत्रेचे ना मित्रांनो जवळजवळ 300 वर्षापेक्षा जास्त झाले प्रबोधी मातेच्या जत्रेला 300 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. आणि खरंच खूप भन्नाट वाटतं जत्रेमध्ये आज पण. त्या वहिनींसाठी ना 12 मसाला घेतोय तो बघा तो बनवतोय. 12 मसाला चिंचण एक नंबर असतं. गाडीत बनवून दिली 2 पुडी आहे मेरा हे बघा मित्रांनो. आणि सेकंड पुडी पण आहे आपली. ॲक्च्युली 12 मसाला आहे ना आपली समोरची शाळा होती ही जी शाळा दिसली समोरची आपलीच होती आणि आपण डेली यायचो खायला 12 मसाला म्हणून. तर मित्रांनो आपण आहे ना आता जत्रेतनं बाहेर आलो आहे. अजून तरी काही एवढी काय जत्रा भरली नाही आहे. आता लवकरच आता उद्यापासून सुरुवात होईल. आता तर 9 वाजता खूप गर्दी होती जत्रेमध्ये. तर मी लवकर गेलो कारण का व्यवस्थित शूट करायला भेटेल. पण अजून काही सामान यायचं बाकी आहेत. बरेचसे स्टॉल लागायचे बाकी आहेत. आणि 11पर्यंत शेवटची तारीख आहे जत्रेची मित्रांनो. जर तुम्हाला सुरुवातीला मी ॲड्रेस सांगितलं कसं यायचं इकडे ते आणि कोणत्या रेल्वे स्टेशन जवळ आहे ते. मित्रांनो आता प्रबोधी मातेच्या जत्रेला 300 वर्ष पूर्ण झाले. 300 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. आणि आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं त्यांच्या मनापासून आभार. जास्त काय बोलत नाही आपण जाऊ आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. तसंच तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र.